नमस्कार. राजकारण विथ शैलेंद्र तनपुरे या पॉडकास्ट मालिकेच्या चौथ्या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीचा माहोल तयार झालेला आहे. सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जोरदारपणे चालल्या आहेत. भारतीय जनता पक्षानं आपल्या मुलाखती संपवल्या आहेत. सर्वाधिक इच्छुक साहजिकच भारतीय जनता पक्षाकडे होते आणि पाठोपाठ शिवसेना शिंदे पक्षाकडे देखील बऱ्यापैकी इच्छुक आहेत. त्यांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्याही मुलाखती सुरू झाल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या देखील आता सुरू होत आहेत. या सगळ्या मुलाखतींच्या दबडग्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांचं नेमकं काय होणार हा विषय प्राधान्यानं चर्चेला जातोय. प्रत्येक इच्छुकाच्या मनात ही धाकधूक आहे का युती झाली किंवा आघाडी झाली तर आपलं काय. त्यामुळे ही साशंकता मिटायला तयार नाही. पाठोपाठ आघाडी झाली किंवा युती झाली तरी कोणाच्या वाट्याला किती जागा येतील याविषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. राजकारण आहे त्यामुळे स्वाभाविकच प्रत्येक पक्ष आपल्या सोयीनुसार त्याचे अर्थ लावत आहेत. एक बातमी अशी पुढे आलेली आहे की भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ आहे, ते उघडच आहे, त्यामध्ये नवल नाही. परंतु त्यांनी आधी 100+ नारा दिला होता आणि 100+ जर जागा जिंकायच्या असतील तर त्यांना स्वबळावरच निवडणूक लढवावी लागणार होती. परंतु मध्यंतरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बैठक होऊन शक्यतो सगळीकडे महायुती म्हणूनच लढण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर साधारणतः युती संदर्भातल्या बोलणी चर्चा सुरू झाली. नाशिकमध्ये असं सांगितलं जात होतं की भारतीय जनता पक्ष मागच्या वेळेस सत्तेत होता, त्यांचे 66 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर इतरही अनेक पक्षातले नगरसेवक त्यांच्याकडे जाऊन मिळाल्यामुळे त्यांचीच संख्या 75 ते 80च्या आसपास जात होती. आता त्यांनी जर 80 जणांची जागा लढवायच्या ठरवल्या किंवा 80 जागा पुन्हा निवडायच्या तर त्यांना 100 जागा तरी किंवा लढवायला पाहिजे. मग शिंदे गटाला किती जागा देतील, कारण शिंदेकडे सुद्धा उभाटातले आणि इतर पक्षातले अनेक नगरसेवक गेलेले आहेत. त्यामुळे त्यांची ती संख्या सुद्धा 35 ते 40च्या घरात जाते. त्यामुळे ह्या दोघांनी एकत्र लढायचं ठरवलं तर यांच्या जागा वाटप कसं होईल अशी मोठी चर्चा सगळीकडे होती. आता असं सांगितलं जात आहे की 85 जागा भारतीय जनता पक्ष लढवेल आणि 37 जागा या शिवसेना शिंदे गट लढेल. बघा, याच्यातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला वगळण्यात आलेलं आहे. त्यांच्या वाट्याला काही दिलं जात नाही असं या तर्कात तरी दिसतंय. किंबहुना महायुतीमध्ये अजित पवार आता महापालिकेच्या निवडणुकांमध्ये तरी नसतील असं साधारणतः एक वातावरण तयार केलं जात आहे. परंतु हा प्रश्न इथंच मिटत नाही. शिवसेना शिंदे गट हे 35-40 जागांवर ऐकायला तयार होईल का हा मोठा प्रश्न आहे. आणि भारतीय जनता पक्षाला देखील 80 जागांवर किंवा 90 जागांवर जे काही ते ठरवतील त्यात त्यांच्याकडचा जो ओघ आहे इच्छुकांचा 1200-1500 इच्छुकांच्या तर ते कितपत मान्य होईल हा प्रश्न आहे. परंतु एकदा युती करायची म्हटल्यानंतर दोघांनाही तडजोडी कराव्या लागतीलच. यात पुन्हा त्यांच्या इतर घटक पक्ष आहे. मग रिपब्लिकनचा आठवले गट आहे, त्यांच्याबरोबर आनंदराज आंबेडकरांनी युती केलेली त्यांचा काही विषय आहे. आणखी छोटे मोठे काही लोक त्यांच्याबरोबर येऊ शकतील. तर अशा पद्धतीनं ही युती नेमकी कशी होणार हा मोठा प्रश्न आहे. एक खरं आहे की शिवसेना शिंदे गटातल्या काही 2-4 महत्वाच्या नेत्यांना युती व्हावी असं वाटत आहे, कारण त्यांना आपलं स्वतःची जागा सेक्युअर करून घ्यायची आहे. भारतीय जनता पक्षात मात्र स्वबळावर लढण्याकडे विशेषत्वाने कल दिसतोय, कारण त्यांच्याकडची इच्छुकांची संख्या आणि गेल्या वेळेस त्यांनी ज्या पद्धतीचं यश मिळवलं त्यामुळे त्यांना यावेळेस निश्चितच जास्त आशा आहे. आता जर हा जागा वाटपाचा विषय अधिक पेटला आणि समजा युती झालीच नाही तर कदाचित दोन्ही पक्षांच्या बऱ्यापैकी इच्छुकांना जागा ऍडजस्ट करणं शक्य होईल. परंतु त्यामुळे त्यांच्या मतविभाजनाचा फायदा इतर कोणाला होईल का याचाही विचार ते निश्चितच करतील. एक मात्र असं दिसतंय की दोन्ही पक्षांना युती जर करायची झाली तर काही जागांवर आपल्याला 2 पावलांची माघार घ्यावी लागेल याबाबत मनोमन त्यांची तयारी दिसते आहे काही जणांची. या उलट महाविकास आघाडीमध्ये जे सुरुवातीला शिवसेना उभाटा आणि मनसे एकत्र यायची विषय झाला तेव्हा काँग्रेसनं तातडीनं आम्ही त्यात राहणार नाही अशी वरपासून भूमिका घेतली होती. आता मात्र त्यांची ह्या सगळ्यांच्या भूमिकांमध्ये बदल होताना दिसतोय. जसजशी निवडणूक जवळ येत चाललेली आहे तसतसे सगळ्याच पक्षांच्या भूमिका या मला असं वाटतं का अधिक
लवचिक होत जातील या पुढच्या काळातही, त्यानुसार नाशिकमध्ये मनसे आणि उभाठा हे एकत्र येत असतील तर काँग्रेस त्यांच्याबरोबर जाण्याला तयार होईल असं सध्या वातावरण झालेलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटही निश्चितच त्यांच्याबरोबर येतील, कारण की त्यांची आणि काँग्रेसची फारसं बळ नाशिक शहरामध्ये नाही याचा अनुभव गेले 2-3 निवडणुकांमध्ये सर्वांनीच घेतलाय. त्यामुळे त्यांना फार काही ताणून धरण्याची सुद्धा तशी काही गरज आहे असं वाटत नाही. त्याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल, त्यांनी जागा मागतानाच 1-2 जागा मागायचं ठरवलेलं दिसतंय. त्यामुळे महाविकास आघाडी महायुतीच्या तुलनेत बऱ्यापैकी जागा वाटपावर त्यांचं मतैक्य होऊ शकतं. साहजिकच महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उभाठा हा मोठा भाव असू शकेल आणि मनसेला पाठोपाठ ते राहतील असं दिसतंय. समजा महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कोणतेच पक्ष एकत्र राहिले नाही आणि सगळे स्वबळावर लढले तर काय होईल, तर मोठंच रंजक असा प्रसंग आपल्या सगळ्यांना कदाचित बघायला मिळेल. आणि काय होईल याचं भविष्यच देखील कुणाला वर्तवता येणार नाही, कारण इतक्या मोठ्या संख्येनं उमेदवार उभे राहतील. परंतु मी आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे हळूहळू करता करता जसे उमेदवारी अर्ज भरायची वेळ येईल तसतसं या राजकीय पक्षांना अधिकाधिक लवचिक व्हावं लागेल. कारण महायुतीला रोखायचं असेल तर महाविकास आघाडीच्या पक्षांना एकत्र यायला लागेल. त्यांच्यातली मतविभागणी ही कायम सत्तारूढ पक्षाच्या फायद्याची ठरत आलेली आहे. महायुतीला देखील जर मनसे आणि उभाठा या नाशकात एकत्र येत असतील तर विशेष काळजी घेण्याची गरज वाटते आहे आणि त्यांना देखील त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला बरोबर ठेवून पुढे वाटचाल करावी लागेल. जर तर जे बरेच मुद्दे आहेत ते वेळोवेळी आपण चर्चा करत राहू, त्याच्यातून काय काय बाहेर पडतं ते बघावं लागेल. परंतु पुढचे काही दिवस मात्र नाशिककरांची मस्त करमणूक होत राहणार आहे आणि त्या करमणुकीचा एक पार्ट म्हणून आम्ही हा पॉडकास्ट घेऊन तुमच्या पुढे नक्कीच येत जाऊ. काही आपल्या सूचना असतील, काही मार्गदर्शन असेल या पॉडकास्ट संदर्भात तर जरूर देशदूतला कळवा, त्याची निश्चित दखल घेतली जातील. नमस्कार.